असताना कशी मुलं घडवायची, ज्ञानोबारायांसाठी, तुकोबारायांसारखी, नाथबाबांसारखी, नामदेव महाराजांसारखी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, धर्मवीर संभाजी महाराजांसारखी अशी मुलं आज आपण घडवायची. मुलं घडवीत असताना राजांसारखी घडवायची, त्यांच्या एका एका मावळ्यासारखी मुलं आपण घडवायची. कारण राजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. परंतु हे हिंदवी स्वराज्य स्थापन करीत असताना राजांनी 18 पगड जातींना 12 बलुतेदारांना एकत्रित केलं, त्यांना एका छताखाली आणलं आणि एका छताखाली आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा तो जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणून त्यांना तुकोबारायांनी छत्रपती ही पदवी दिली. पहा, म्हणून मुलं घडवायची राजांसारखी, त्यांच्या एका एका मावळ्यासारखी. शिवा काशीद सर्वांना माहिती आहे. सायंकाळची वेळ होती, सूर्य पश्चिमेकडे झुकलेला होता. पाखरं घरट्यात जात होती, लेकरं आईजवळ होती, वासरं गाईजवळ होती. सायंकाळची वेळ होती, पण हा गडाचा वेढा गेली 3 महिने हटला नव्हता. राव दे ठेवा. वा, तुमच्याकडे टाळ नाही. पहा, पण हा गडाचा वेढा त्या ठिकाणी 3 महिने हटला नव्हता. राजांचा एक मावळा राजांच्याकडे आला आणि राजांना म्हटला, राज, 3 महिने झालं गडाचा वेढा काही हटला नाही, गडावरून बाहेर पडायची चिन्ह दिसत नाहीत. पण राज, गडाच्या पायथ्याला एक नेबापूर नावाचं गाव आहे बघा, आणि त्या गावामध्ये एक शिवा काशीद नावाचा एक मावळा राहतो या. आणि राज, तुमच्यासारखाच दिसतो या, तुमच्यासारखाच वागतो या, आणि तुमच्यासारखीच नक्कल करतो या बघा, त्याला बोलवावं का? राजांना आनंद झाला. राजांनी शिवा काशीदसाठी सांगावा धाडला. सांगावा धाडल्याबरोबर शिवा काशीद राजांच्या समोर येऊन उभा राहिला. हे स्वराज्य उभं राहिलं ते कोणा एकाच्या मनगटावरती नाही. हे स्वराज्य हवं हे तो श्रींची इच्छा जरी असली तरी असंख्य जातीपातीचे मावळे एकत्रित आले तेव्हा तुमचे, आमचे, आपल्या सर्वांचे स्वराज्य, सुराज्य आणि श्रींचे राज्य अस्तित्वात आले. या महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल झाला तो काही उगा नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल होण्याकरिता असंख्य जातीपातीच्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडलं तेव्हा ही महाराष्ट्राची माती लाल रंगाची झाली. महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांची उंची वाढली ती काही उगा नाही. महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांची उंची वाढण्याकरिता असंख्य जातीपातीच्या मावळ्यांनी स्वतःला अगोदर त्या गडकोट किल्ल्यांच्या खाली गाडून घेतलं तेव्हा सह्याद्री सारखा पर्वत ताठ मानेने उभा राहिला. पहा, हा महाराष्ट्र कोणाचा असं जर आपल्याला कोणी विचारलं, ऐका, लक्ष देऊन ऐका, हा महाराष्ट्र कोणाचा असं जर आपल्याला कोणी विचारलं तर त्याला ताठ मानेनं सांगता आलं पाहिजे, अरे जिजाऊंच्या गळ्यामधील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र, सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र, जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र, आणि इथं बसलेल्या प्रत्येकाचा प्राण म्हणजे माझा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रातली माणसं आपण सार्थ काय व्यर्थ काय हे समजणारी माणसं आपण. शिवा काशीदला सांगावा धाडला. सांगावा धाडल्याबरोबर शिवा काशीद राजांच्या समोर येऊन उभा राहिला. राजांची जशी मिशी होती ना तशी त्याची मिशी, राजांची जशी दाढी होती ना तशी त्याची दाढी, राजांचा जसा जिरेटोप होता ना तसा जिरेटोप त्यांनीही परिधान केला आणि राजांच्या समोर येऊन उभा राहिला. राजांना म्हटला, राजा, तुम्ही मला ओळखलं नाही ना तसा तो सिद्धी बी मला ओळखणार नाही बघा. अगदी 5-10 मिनिटापूर्वी आपल्या समोर आलेला हा शिवा, आपण त्याला अजून काही बोललो सुद्धा नाही, काही सांगितलं सुद्धा नाही, तरी त्याला समजलं कसं की आपण त्याला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत. राजांनी शिवाला जवळ घेतलं आणि विचारलं, अरे शिवा, आम्ही तुला अजून काही बोललो सुद्धा नाही, काही सांगितलं सुद्धा नाही, तरी तुला समजलं कसं की आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहोत. असं म्हटल्याबरोबर शिवा 2 पावले मागे झाला. जमिनीकडे असलेली नजर उंच केली, राजांच्या डोळ्याकडे पाहून शिवा म्हणतो, राजा, इतक्या दिवस झालं तुमच्या संग राहतो येते काय उगा का? तुमच्या काळजाचं ठोक कधी सांगून जातात. राज, तुम्हाला काय म्हणायचंय काही नाही ते. माझ्या राजांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रू आले. राजांनी शिवाला जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली. राजांच्या डोळ्यामध्ये आलेला अश्रूचा थेंब शिवाच्या पाठीवरती पडला आणि तोच आशीर्वाद रूपी अश्रूचा थेंब माझ्या शिवा काशीदाला मोठा करून गेली. पा
अशी आशीर्वाद रूपी अश्रूची शाबासकीची थाप कोणालाही भेटत नाही. शिवाला जवळ घेतलं. त्याला बोलावं कसं, चालावं कसं, वागावं कसं, सगळं 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 काही शिकवलं. 2 पालख्या तयार केलेल्या आहेत. एका पालखीमध्ये बसून शिवा सिद्धीला भेटण्यासाठी चाललेला आहे. दुसऱ्या पालखीमध्ये बसून राजे विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. आता मात्र राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण राजांना माहित होतं हा एकदा का गेला तर पुन्हा जिवंत माघारी येणार नाही. परंतु माझ्या शिवाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. राजे विशाळगडाकडे निघून गेले. शिवा सिद्धीला भेटण्यासाठी गेला. शामियान्यासमोर जाऊन उभा राहिला. सिद्धीनं एकच प्रश्न केला, तह करण्यासाठी आलात का? असं म्हटल्याबरोबर शेजारी उभा असणारा फाजल खानचे डोळे विस्फारले गेले. तो म्हणतो, जहापना हे शिवाजी नाही हो सकता है. कारण अब्बाजानच्या वधाच्या वेळी मी स्वतः शिवाजीला पाहिलं होतं. त्यावेळी कृष्णाजी भास्करची तलवार शिवाजीच्या कपाळावरती लागलेली होती, आणि ती जर वाराची कुणीच्या कपाळावरती असेल ना तरच हा शिवाजी आहे. असं म्हटल्याबरोबर शिवा कडाडला. शिवा म्हणतो, अरे मैं ही हो शिवाजी. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाण समोर शिवा पळत पळत गेलेला आहे. तलवार काढली, डोक्यावरती सप्प दिशी वार केला, जिरे टोप उडून दिला. वाराची खून दिसली नाही. 1 वार, 2 वार, 3 वार, सप वार माझ्या शिवाच्या छातीवरती होत होते, तरी माझा शिवा खचून जात नव्हता. उलट सांगत होता, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात ही जात मराठ्यांची. अरे आमच्याच वाटेवरती येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही मराठे गप्प बसणार नाही. अरे लाख मेले तरी चालतील, परंतु आमचा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज. त्या ठिकाणं शिवा म्हणतो, अरे तो शिवा काशीचा हात धरू शकला नाही, तू छत्रपती शिवाजी महाराजांना कसा पकडणार आहेस? आता मात्र माझ्या शिवाच्या छातीवरती एवढे वार झाले की तलवार अगदी आर पार घुसलीये. आता मात्र शिवा जमिनीवरती कोसळला. जमिनीवरती कोसळल्याच्या नंतर नाकामधून बाहेर पडणारा श्वास आणि श्वासामधून बाहेर पडणारी हवा या मातीला उडवत सांगत होती, अरे सांग माझ्या राजाला, हा शिवा मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही, मातीसाठी मरणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. म्हणून मुलं घडवायची राजांसारखी, त्यांच्या एका एका मावळ्यासारखी. मी प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलतच असते. एकाने मला सहज प्रश्न केला, म्हटला, ताई तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलता, छत्रपती शिवाजी महाराज काही देव होते का? म्हटलं इकडे येतो आधी. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरात देव आहे. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर आहेत, परंतु एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयास्थ ज्याने मंदिर केलं त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवराय. हा तुम्ही आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आता राजांच्या नावाने अशी घोषणा करायची, असा जय जयकार करायचा की त्या घोषणेचा आवाज रायगडाच्या पायथ्यापर्यंत गेला पाहिजे. सगळ्यांना माझ्या पाठीमागं मोठ्यानं घोषणा द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. पहा, मुलं घडवायची राजांसारखी, त्यांच्या एका एका मावळ्यासारखी मुलं घडवायची. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये आल्याच्या नंतर मुलांच्या वरती चांगले संस्कार आणि हा देह ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी तो वापरायचा आहे. तुकोबराय सांगतायत की तू या इह लोकामध्ये राहतोय ना, या इह लोकामध्ये राहत असताना डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नको. तुकोबराय भंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांग. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह
व्यवहार कामने इह लोकीचा व्यवहार तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरणी राहू नका डोळे धुरे भरणी राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नका डोळे धुरे भरोनी राहू नका डोळे धुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ या ठिकाणी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा होता. मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं असेल ते तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. जे काही वाईट असेल बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वाईट चुकीचा शब्द जर माझ्या तोंडून गेला असेल आणि तो जर कोणा गावकऱ्याला पाहुण्याला लागला असेल तर तो माझा मला देऊन टाका. जाता जाता एखाद्या कॉर्नरवर सोडून देईल वाह जेणेकरून तशी चूक पुढच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही असं या ठिकाणं